आमच्या गावात बरेच शेतकरी आहेत, पण माझे बाबा ते सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. कारण ते म्हणतात, मातीशी आपलं नातं रक्तासारखं असतं. ती आपल्याला जन्म देते आणि शेवटी आपल्यातच मावते. बाबा, मी पण येतो आज नाळी खोदायला. नको रे, तुझा अभ्यास महत्वाचा आहे, तू शिक. पण मला या मातीसाठी काहीतरी करायचं आहे. तू आहेस ना माझं खरं पीक. चला आता घरी. ठीक आहे, चला. बाळ गणेश, शंकर कुठे आहे? हो आहेत ना. बाबा, विठोबा काका आलेत. हो, आलो आलो. अरे विठोबा, बाहेर काय करतोयस? ए गणेश, चल काकासाठी पाणी आण. हे बघ शंकर, मला माझे पैसे हवे आहेत. काय? सध्या तर नाही आहेत माझ्याकडे. कापूस झाल्यावर सर्वात आधी तुलाच तुझे पैसे देतो. ठीक आहे, पैसे मिळाल्यावर मी पाणी प्यायला आत येतो. अरे विठोबा, ऐक तर. काका पाणी. अरे बाबा, विठोबा काका गेलेत पण. हो, त्यांना काहीतरी काम आलं असेल. बाबा, आपण असे का आहोत? माझ्या मित्रांकडे इतकं छान घर आहे, मोटरसायकल आहे, मोबाईल आहे. आपल्याकडे असं सर्व काहीच नाही. असं का बाबा? तू जेव. पोळी देऊ तुला आणखी एक? बाबा म्हणाले तू झोप. त्या रात्री खूप पाऊस होता, पण मला काय माहिती होतं, तो पाऊस आमचं सगळं वाहून नेईल. काय रे देवा, आता ही माती परकी झाली का? साहेब, माझं सर्व गेलं. माझं शेत, माझं आयुष्य. मला जर माझ्या विम्याचे पैसे मिळाले असते तर थोडी मदत झाली असती साहेब. हो, भेटीन ना. चल काढ 5,000 रुपये. साहेब, मला 10,000 रुपये मिळणार आहेत. त्याचे लोकांची उधारी आहे, मुलाच्या शाळेची फी आहे. तुम्हाला त्यातले पैसे नाही देऊ शकत मी. मग नको घेऊ. साहेब, तुम्ही देव आहात आमच्यासाठी. चल निघ इथून आता. साहेब, असं नका करू. तुम्हाला हवे आहेत ना, तुम्ही माझ्या 10,000तून 5,000 घेऊन घ्या साहेब. 2 दिवसात ये आणि पैसे घेऊन जा. साहेब, मला माझे पैसे द्या साहेब. खाण्यासाठी पैसे नाही तो साहेब. माझा मुलगा उपाशी मरेल साहेब. मला माझे पैसे द्या साहेब. तू उद्या ये, देतो तुला पैसे. बाबा, भाजी नाही का आज? आज नाही रे. आज तेल मीठ चटणी सोबत जेव. मात्र उद्या तुझ्या आवडीची भाजी आणतो. तुम्ही नाही जेवणार का? मी जेवलो, तू जेव पोट भरून. मला 2 पोळ्या नाही जातील. एक तुम्ही खा माझ्या बरोबर.
शंकर, तुझे 10 नाही 5,000 आलेले आहेत आणि हे 5 माझ्या हक्काचे आहेत. कृपा करा साहेब, कृपा करा. मी पैसे परत देईल साहेब, कृपा करा, कृपा करा. बेकार आहे याला बाहेर. बाबा म्हणायचे माती आपल्याला जन्म देते, पण मला माहिती नव्हतं ती त्यांना इतक्या लवकर परत बोलवेल. भारतातील शेतकरी आत्महत्यांचे अधिकृत आकडे. 2022 साली एकूण 11,290 शेतीशी संबंधित व्यक्तींनी आत्महत्या केल्या. यामध्ये 5,207 शेतकरी व 6,083 शेतीमजूर. 2023 साली एकूण 10,786 आत्महत्याचे प्रकार नोंदवले गेले. 4,690 शेतकरी व 6,096 शेतीमजूर. भारतात दर तासाला किमान एक शेतकरी किंवा एक शेतीमजूर आत्महत्या करतो. 2022च्या आकड्यावर आधारित अंदाजे गणना. दरवर्षी सुमारे 11,290 आत्महत्या. दर महिन्याला सुमारे 941 आत्महत्या. दर आठवड्याला सुमारे 217 आत्महत्या. दर दिवशी सुमारे 30.9 म्हणजेच अंदाजे 31 आत्महत्या. दर तासाला 1.29 आत्महत्या म्हणजेच प्रत्येक 45 ते 46 मिनिटांनी एक शेतकरी आत्महत्या करतो. दरवर्षी हजारो शेतकरी अशाच पावसात हरवतात. त्यांचा अपराध काय? मेहनत.